आता असा संताप छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा झाला आणि त्यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सुनील तटकरेंकडे केली। ही मागणी करताना कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाले होते। त्यांनी तसा संताप सुनील तटकरेंसमोर व्यक्त सुद्धा केला। यावेळी त्यांनी सुनील तटकरेंसमोर एक पत्त्याचा कॅट टाकला आणि कृषी मंत्र्याला घरी बसून हे पत्ते खेळायला द्या असं म्हणत त्यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला। त्यांचं हे म्हणणं सुनील तटकरेंनी सुद्धा अतिशय शांतपणे ऐकून घेतलं, सोबतच त्यांच्या निवेदनाचा सुद्धा स्वीकार केला। यावेळी या कार्यकर्त्यांनी तटकरेंना कुठलीही शारीरिक इजा करण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाहीये किंवा कोणतेही असभ्य शब्दसुद्धा वापरलेले नाही आहेत। हे कार्यकर्ते तटकरेंना भेटून घोषणा देत तिथून बाहेरसुद्धा पडले आणि त्याचासुद्धा व्हिडिओ उपलब्ध आहे। पण तरीही सूरज चव्हाण असं सांगतायत की कार्यकर्त्यांनी असभ्य शब्द वापरले म्हणून आम्ही त्यांना मारहाण केली, पण तसा कोणताही असभ्य शब्द वापरलेला या व्हिडिओमध्ये तरी दिसत नाहीये।